आदरणीय सन्माननीय कामनगावचे रमेश विरारकर साहेबांचं स्वागत आणि सत्कार करतील मयूर धुमाळ यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते यावेळेस स्वागत आणि सत्कार केले जाते रमेश विरारकर साहेबांचं त्यांच्या माध्यमातून कैलासवासी शोभा रमेश विरारकर यांच्याकडून मेडल आलेलं होतं या स्पर्धेला। त्यानंतर केसीएचे विद्यमान कार्याध्यक्ष शाहीजी अन्सारी साहेबांचं स्वागत आणि सत्कार करतील मी विनंती करतोय। करण म्हात्रे याला विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल यावेळेस कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय शाहीजी अन्सारी साहेबांचं त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य भरपूर लाभलेला प्रत्येक सामन्याला प्रत्येक स्पर्धेला चांगलं स्वागत आणि सत्कार केला जात आहे। हंसराज पाटील यांचं या स्पर्धेला चांगलं त्यांचं सहकार्य लाभला मंडपाची व्यवस्था केली। या स्पर्धेसाठी स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्व मान्यवरांना बसण्याची व्यवस्था केली। त्यानंतर जर पाहिलं त्याच्या सर्वच चांगला स्पर्धा पार पाडण्यासाठी त्यांच्या माध्यमातून सहकार्य आलेलं त्यांचं स्वागत सत्कार केले जाते। त्यानंतर स्कोरर आपण जर पाहिलं आयुष सावंत याचा स्वागत सत्कार करतील पराग म्हात्रे याला विनंती असेल त्याच्या शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार केले जाते। आयुष सावंत एक चांगला गुणलेखक आहे निश्चितच त्याच्या माध्यमातून चांगला गुणलेखक चांगला ज्यावेळेस स्कोरिंग हिंमत आणि बजावणी। त्यानंतर विनंती असेल कॅमेरामॅन डीबीएन लाईव्हचे प्रतिनिधी यायचं आहे त्यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल मी विनंती करतोय विशाल पारदे याला त्याच्या शुभ हस्ते डीबीएन लाईव्हचे प्रतिनिधी आपण जर पाहिलं तर चांगलं काम त्यांनी बजावलेलं आहे युट्यूबच्या द्वारे निश्चितच चांगला प्रेक्षकीय स्पर्धा पार पाडली त्यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य लाभले या स्पर्धेला। त्यानंतर स्वागत सत्कार होईल अजित म्हात्रे सरांचा पंच आहेत या स्पर्धेत 2 दिवस चांगला डिसिजन चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून आहे। तर मी विनंती करतोय मयूर धुमाळ यांना त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार होईल केलं जाईल पंचांचा आशुतोष व्यवहारे सरांचं यावेळेस स्वागत आणि सत्कार केला जाते। मयूर धुमाळ याला विनंती असेल स्वागत आणि सत्कार केला जाईल पंचांचा एक चांगला डिसिजन चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून आलेला आहे चांगली पंचगिरी या 2 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आशुतोष व्यवहारे सरांची। त्यानंतर विनंती असेल अजित म्हात्रे सरांना त्यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल मी विनंती करतोय विशाल पारदे यांच्याकडून याच्या शुभ हस्ते यावेळेस पंचांचं स्वागत आणि सन्मान केला जाते त्यांच्याकडून सुद्धा 2 दिवस सलग चांगली पंचगिरी आपल्याला या स्पर्धेला पाहायला मिळाली। हॅलो 2 दिवस असे सुंदर समालोचन करणारे अमित शर्मा माझे परम मित्र यांचा स्वागत करत करण म्हात्रे। आता आपण लगेच बक्षीस वितरण समारंभाकडे बोलणार आहोत। सर्वप्रथम आपण बेस्ट फिल्डर याची निवड केलेली आहे ज्याने 5 झेल पकडली त्यानंतर 1 रनआउट केलं TR नागले संघाचा प्रशांत पाटील याची निवड केली जाईल। बेस्ट फिल्डर म्हणून निवड केली जाते TR नागले संघाचा प्रशांत पाटील यांनी यायचं आहे। उत्कृष्ट शतकची ट्रॉफी आलेला आहे कैलासवासी गिरीश गजानन कामणकर यांच्या स्मरणार्थ कुमार कलश तुषार कामणकर यांच्याकडून प्राप्त झालेला आहे त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतोय। प्रशांत पाटील यांनी यायचं आहे मी विनंती करतोय केसीएचे विद्यमान कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय शाहीजी अन्सारी साहेबांना विनंती असेल त्यांचा शुभ हस्ते यावेळेस उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ट्रॉफी दिली जाते। यावेळेस प्रशांत पाटील याला चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये केलं गेलं त्याच्या माध्यमातून सन्मानित केले जाते। त्यानंतर बेस्ट बॉलर या स्पर्धेचा कोण असेल ज्याने 4 इनिंग मध्ये 9 विकेट प्राप्त केलेले आहेत स्वप्नील पाटील TR नागले संघाचा हा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी केली तर या स्पर्धेचा ठरतो उत्कृष्ट गोलंदाज स्वप्नील पाटील हा गोलंदाज ठरला जातोय। 9 विकेटांनी प्राप्त केलेले एकंदरीत TR नागले संघाचा गोलंदाज ते प्राप्त झालेला आपण जर पाहिलं गिरीश गजानन कामणकर यांच्या स्मरणार्थ कुमार कलश तुषार कामणकर यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा ठरतो तो म्हणजे 4 इनिंग मध्ये 102 धावा करणारा फलंदाज राहिल अन्सारी ठरतोय। नुस्टार कामन संघाचा फलंदाज उत्कृष्ट फलंदाज मी विनंती करतो जयंत म्हात्रे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते
उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी दिली जाते. यावेळेस राहिल अन्सारी या फलंदाजाला अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली. 102 धावाची त्याने खेळी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर आपण जर वळणार आहोत यावेळेस मॅन ऑफ द सिरीज कडे ज्याने 4 विकेटच्या मागे 4 झेल टिपले, त्यानंतर 1 स्टंपिंग गेली, 1 रनआउट सुद्धा केलेला. त्यानंतर 4 इनिंग मध्ये एकंदरीत 7 विकेट प्राप्त केले. त्यानंतर 4 इनिंग मध्ये खेळत असताना 97 धावा बनवल्या. TR नागेसाचा वन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन तन्मय पाटील मालिकावीरचा मानकरी ठरतो या स्पर्धेचा. तर मी विनंती आज करतोय केसरीचे विद्यमान कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय शाहीजी अन्सारी साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाते. यावेळेस तन्मय पाटील याला. हॅलो तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय TR नागरे संघ या सर्व संघाने यायचं आहे. TR नागरे संघ सर्व खेळाडू. त्यानंतर विनंती असेल सर्व आमचे मान्यवर आहेत त्यांनी सर्वांनी यावेळेस ट्रॉफीला हातभार लावायचा आहे. सर्वांना विनंती असेल सन्माननीय आदरणीय शाहिदभाई अन्सारी, त्यानंतर जयंत म्हात्रे साहेब, उस्मान शेख साहेबांना, त्यानंतर रमेश विराळकर साहेबांना विनंती असेल सर्वांनी यावेळेस ट्रॉफीला हातभार लावायचा आहे. आणि या स्पर्धेचा द्वितीय मानकरी ठरतोय, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय TR नागले संघ. द्वितीय क्रमांक पटकावला जातो या स्पर्धेचा. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतो यावेळेस या स्पर्धेमध्ये TR नागले संघ. त्यानंतर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारा संघ आपण पाहतोय न्यू स्टार कामन संघ. त्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच मेडल दिला जातोय. फायनलचा सामना ज्यामध्ये अकबर शेख सामनावीरचा मानकरी ठरतोय. तर विनंती असेल जतीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मेडल दिलं जाईल यावेळेस अकबर शेख याला. फायनलच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. मॅन ऑफ द मॅच ठरला जातो यावेळेस फायनलच्या सामन्याचा आपण पाहतोय अकबर शेख हा फलंदाज. त्यानंतर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी घेण्यासाठी सर्व खेळाडूंनी यायचं आहे. विनंती असेल सर्व ठीक आहे. याची विनंती असेल न्यू स्टार कामन संघ सर्व खेळाडू यांनी यायचं आहे. ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी विनंती असेल. भाविक टाबरे यांना विनंती असेल त्याचे शुभ असते. त्यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करतोय सर्वांनी या ट्रॉफीला हातभार लावायचा आहे. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतो यावेळेस न्यू स्टार कामन ए संघ. सर्व खेळाडूंनी यायचं आहे. ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी सर्वांनी यायचं आहे. न्यू स्टार कामन ए संघ ठरतो या स्पर्धेचा पहिला क्रमांक. विजेतेपद पटकावतोय. चांगली कामगिरी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. सर्वांना विनंती करतो, सर्व मान्यवरांना विनंती करतो, सर्वांनी आयोजक सर्वांनी हातभार लावायचा आहे या ट्रॉफीला. ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेला चांगलं सहकार्य केलं त्या सर्वांचा या मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि धन्यवाद.